तू खाली आलास तर तुझी बायको माझी भाऊ. बायकोसाठी किती प्रयत्न, याला बोलतात बायको प्रेम. जर खाली उतरलास तर तुझी बायको माझी. हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सूरज बावदाने व्लॉग्स. तर गाइस आजचा ब्लॉग हा फनी ब्लॉग म्हणजे एक इन्फॉर्मेशन ब्लॉग असेल की जिथं मी पहिला राहायचो. म्हणजे हे चिपळूणला मी आत्ता राहायला आलो 4-5 वर्षाआधी, पण त्याचं लहानपण माझं एक पिंपळीला गेलं म्हणजे पिंपळीला राहिला होतो MSB कॉलनी. तर ते MSB कॉलनी दाखवतो. कराडचा हायवे आहे, तर तिथेच म्हणजे ज्यांना चिपळूणमध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल की पेडमे ब्रिज म्हणजे आलोरे साईडला आहे, तिथं राहायचो. तो दाखवतो. हे आपली मस्तानी दिस कॉल ब्रँड, आणि तो का बायला तिकडं उभा आहे. सो लेट्स गो. तर ही अशी आमची बिल्डिंग होती, जे बिल्डिंग आहे आता. अशी वेळ चले लेट्स वर जाऊ. तर आता एवढे इथं कोण राहत नाही, आणि हा आमचा रूम होता. आणि इथं आंब्याची झाडं होतीत का बोलते, हां इथे आंब्याची झाडं आहेत. आणि इकडं असं म्हणजे एरिया चांगला होता, पण लहानपण म्हणजे तरी 10-15 वर्ष म्हणजे इथं. तर सोमकरात आपले आता त्यांचं टॅलेंट दाखवत आहेत, चढणार आहेत वर. गो भाई ग ग ग झाडं चढायची टेक्निक बघा साहेबांची. अगं बाय ओ तू खाली आलास तर तुझी बायको माझी भाऊ. बायकोसाठी किती प्रयत्न, याला बोलतात बायको प्रेम. जर खाली उतरलास तर तुझी बायको माझी. जा बायकोचा विषय सोम, किती काय झालं तरी पण बायकोच इम्पॉर्टंट. काय हारला. हा नाईस नाईस नाईस, जमतय. काय नाही ते काय, मी तुला नवीन घेऊन देतो, एवढा काय विषय. फू फू करू नको. जातोय 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 जातोय. अरे परत अरे हमसे ना तुम्हारे बायको का प्रश्न है. हा या काय पॅन्ट दाखव. कुठं हा काय नळ पण तुटलाय तो. सोमकरात सक्सेसरित्या परत एकदा वर चढलेले आहेत, आणि संघासाठी फक्त 2 गुणांची आवश्यकता. आणि सोम खरात कधी पण हावू शकतो आपल्या, म्हणजे कधी पण वाटवा लाग. ओ फायनली ला नाईस नाईस नाईस. मध्ये टेकून राहा. ओके 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 ओके. हा तो पण इकडे टाक. अरे तो पण ह्याच्या इकडे टाक. हा आता कसं अचिव्हमेंट, बिग अचिव्हमेंट. सोम तुला कसं वाटतंय तू एवढं सगळं केलंयस? इंट्रू अरे इम्प्रूव्ह. तुम्हाला मी आता माझ्या सक्सेसचं मी इंग्लिश मध्ये सांगणार. दॅट इज फर्स्ट आय एम चाल जाऊ दे, मराठी सांगतो, इंग्लिश समजणार ना. जोरात बोल. सर्वप्रथम हा बोल. सर्वप्रथम पहिल्यांदा मी प्रयत्न करताना खचलो म्हणजे खचलो नाही, हा पडलो हा पण खचलो नाही. हा तसाच जिद्दीने वरती आलो, आणि आज मी फणसाच्या झाडावर आहे. आहे. भावानो ह्याचं तात्पर्य एकच, ज्यात म्हणजे तुम्ही जिद्द ठेवा, तुम्ही पण फणसाच्या झाडावर नक्की चढू शकता. आयुष्यात असं काहीतरी चढा की तुम्ही फणसाच्या झाडावर जाल. तसंच सोमकरात आपला गेलेला आहे वर. तो आता म्हणतो बोलते सिनेमॅटिक शॉट दाखवतो. ओ 2 मिनिटात जरा HD होते. हा बोल बोल. काय अंबानीचा फोन, त्याच्या झाडावर मला फणस काढायला बोलवतोय आता. हा बघा कोण आहे? अंबानी. हा बोल ना भाव. नाही रे आज नाही येऊ शकत, जरा पिंपळे फणस काढते. हा ठीक आहे ठीक आहे. हा ओके डन. दे बोलला. काय हा पाडू काय? हा पाड. अरे बाईला त्याला पुढं हाय ना, ते त्याने पाड. अरे कसं पाडतोय? अरे ते हे कर की नाही, त्याला तो वर ढकल. खरंच वर गेलाय पण अक्कल अजून आली नाही. तुला सांगतो ह्याच्यानी कर, ही लोखंड आहे खाली करती. हा तर
त्याला डवस होतं ते. हा वर कर. हा नाईस. कर कर. हा असंच कर. कडक. पहिला तुझ्या व्हायला एक पडला. दुसरा तो वर. हा तो तुझ्या डोक्याच्या वर काढ. अरे आपटतोय कुठं. त्याच्याने नाही पडणार. फणस आहे तो, कैरी नाही. एक पडला. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. धडला तुझा इंग्लिश तो. काढ. बोलू शकत नाही. वर चढलाय कसा. काय ल आता उतरू कसा. उतरू कसा. जसा चढलास तसा. लाला लाला काय तो व्हायला तसा हाय तसाच ठेवला असतो. बघ इथं व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला. कुठे गेला तो. तो ऑलमोस्ट तुटलेला. तो कुठे गेला. तो दिसला. तो ऑलमोस्ट तुटलेला हाय ना. तो तोडला ना बायल्याने. चला लेट्स गो. तर हा बेडरूम होता आणि इथं कोणा तर राहत नाही बिकॉज सगळा वसाड पडलेला आहे. वाटावा लागला इकडं. मग इथून इकडे गेल्याच्या नंतर हो प्रायव्हेटवाली जागा आहे. त्यानंतर इथं किचन होता. आम्ही 5-6 वर्ष इकडे आलोच नाही त्यामुळे हा रूम असंच पडी आमचंच आहे. फक्त कोण राहत वगैरे काय नाही. तिथे जरा फॅमिली वगैरे असं झोपलेत. लेट्स गो. हा हॉल होता. तिकडे बाल्कनी. ही बाल्कनी. तर बाहेरचा निसर्ग दाखवतो. तर ही जुनी टीव्ही ना. किती वर्ष झाले तरी टीव्हीला या. हो भाई साहब. हा हिरो कोण. अच्छा गावात. दिस इज हिरो. हा माझा जुना फोटो आहे. पहिला मी असा एवढा स्मार्ट दिसायचो. नाद म्हणजे ह्या फोटोमुळे मला इज्जत आहे. आणि ही एकदम जुनी टीव्ही होती आमची अजूनपर्यंत आहे. आणि त्यानंतर फ्रीज पण असेल ना मम्मी. फ्रीज कुठं आहे. फ्रीज विकला. हा सगळं विकलं. आणि गाईज असा एंट्रन्स होता. आणि एवढी यादी म्हणजे जुडलेत ना. ते बघा माझी चप्पल पण तिथंच आहे. हा माझा बूट होता. आणि तर मी खेळलेलो होतो बॉल वगैरे तिथं. एवढं दलिंदर होतो मी. स्वतः जाऊया पण खाली. तर अशी मस्त अशी बिल्डिंग होती. आणि बस एवढंच होतं. असं होतं. आता कसं काय एवढं आठवत नाही. आणि एकूण टोटल 6 बिल्डिंग आहे तिथं. आणि MSCBचा क्वार्टर्स. आणि वर यार्ड आहे पण ते दाखवू शकत नाही. आता आमच्या बिल्डिंगला जाऊन दाखवतो. चल अरे कॅन्टीन आपण मागाशी गेलो ना तिकडे जाऊ. हा बघा हा खेळायचा ग्राउंड होता. आणि आमची स्कूल बस होती म्हणजे आता पण आहे. आणि दिस इज कॉल्ड कचराकुंडी. अवर कचराकुंडी गाईज. आणि इथं मी दररोज सायकल चालवायला यायचं संध्याकाळी. बिकॉज हा एकच असा रस्ता आहे जिथं मी सायकल शिकलो. तिथंच आपटलो. आणि एक दिवशी तर तिथं असं आपटलेलो की परत उठलोच नाही लवकर. एवढं आपटलेलो. असं यार्ड वगैरे असं म्हणजे MSCB एरियामध्ये मी राहिलोय जास्त करून. एक गोडाऊन आहे. सो असं घेऊन आहे ना तिकडनं चल. हो असं घेऊन तिकडनं चल. इकडनं घे. आणि ते कॅन्टीन होतं. इथे इथंच पडलेलो. हा आणि इकडं म्हणजे भारी आहे. म्हणजे शांततालाही आहे. आणि हे कॅन्टीन आहे. आणि इकडं म्हणजे जे बाहेरनं लोक येतात म्हणजे जे गेस्ट वगैरे असतात ते इकडे राहतात. आणि त्यानंतर हे इथले सगळे इथले आहेत का म्हणजे काम करणारे असतील इथले. काय एवढं आयडिया नाही. इकडे पण बिल्डिंग होत्या. इकडे पण राहायचेच लोक. ही 200 केवी आणि आम्ही राहतो ती 400 केवी. आणि एक कॅन्टीन आहे. इथं खायला वगैरे भेटायचं. काय तिथं आम्ही पडलेलो. आणि इकडे आता एवढी म्हणजे तुम्ही बोला की जरा घाण आहे. म्हणजे पहिला जास्त लोक राहायचे तर एकदम साफसूफ असायचं. आता एवढं कोण इकडे जास्त राहत नाही म्हणून जरासं घाण झालंय. तर लेडी तिकडून वरतून जाऊन येऊया. वरती जागा नाही. इथून रोड नाही जायला. तिकडनं वरनं पण रोड आहे. तिकडनं आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आम्ही जायचो. झाल्या वाटतं तो रोड. आय थिंक इकडनं वरनं रोड आहे तो. तर काय हे व्हिडिओ काढून ठेवतोय कारण नंतर काय सांगतेत नाही. मी जर इकडं आलो नाही आलो. जवळ आहे माझ्यापासून तरी 10-15. बघा इकडे अशा पण बिल्डिंग आहेत. हे 2 BHKच्या बिल्डिंग आहेत. आणि आम्ही राहतो ते 1 BHK बिल्डिंग. हळूहळू दिस इज कॉल्ड गार्डन बघा काहीच. आणि हा रस्ता सरळ ऑफिसला जातो. आणि ऑफिसचा एरिया दाखवू शकत नाही कारण ते जरा पब्लिकली दाखवायचं नसतं म्हणून दाखवू शकत नाही. हे बघ तुम्हाला क्वार्टर सांगतो इकडनं तो. आणि इथं मी बॅडमिंटन खेळायचो. आतमध्ये गोरडाऊन आहे पण बॅडमिंटन खेळायचो. आणि इकडं आमची बाग होती. बाग म्हणजे काय तुम्हाला भाजी मंडळी वगैरे असतात ना तो विषय. भाजी वगैरे लावायचो इकडं. चल पुढं चल.
बघा इथं हळद लावले आम्ही, म्हणजे आत्ता पण लावले, कधी वर्षात ना कधी आलो तर करतो. जायचं पुढं एडीत नको फाटे माझी. म्हणजे आठवत आहे म्हणजे इथं किती वर्ष तरी पण मी बालवाडी टू 10वी पर्यंत राहिलोय, म्हणजे तरी पण 10-12 वर्ष मी इथं राहिलोय. त्यानंतर चिपळूणला मी आलो. पहिले इथंच राहायचो आणि आत्ता पण आहेत, पण जेव्हा मी राहायचो त्यात तेव्हाची सगळं पब्लिक गेलंय. सगळे माझे मित्र, आम्ही 20-25 जण असायचो मित्र, सगळे गेले. आता सगळे नवीन आले तर जराशी जातो, जास्त नाही. चला आम्ही, आणि हा आमचा गेट. आता निघतोय आम्ही इथून. तर हा गेट आहे MSCBचा आतमध्ये यायला, आणि हा कराडचा हायवे. बाहेर काहीतरी असा सीन दिसतो. मी कधी बाहेर आला तर तिथं दाखवलं तिथे मी राहायचो. सो गाईज आता आपण पिंपळीत गेलेलो, तर तिथं कोणी येऊ नका, बिकॉज तिथं सगळा असं तो रेस्ट्रिक्शन झोन आहे. म्हणजे रेस्ट्रिक्शन म्हणजे कसं बोलतात ते, प्रायव्हेट झोन आहे. तिथं असं जाता वगैरे कोणाला येत नाही, परवानगीशिवाय कोणाला आतमध्ये पण पाठवत नाहीत. बिकॉज 400 म्हणजे न्यू कोयन्यावरनं जी पॉवर हाऊसची लाईट वगैरे येते ते तिथं काहीतरी कन्वर्ट वगैरे करता, असं काहीतरी विषय आहे. तर कोणी जायचा प्रयत्न करू नका, आणि माझं नाव तर घेऊ पण नका, कारण तुमचं चांगलं असेल, कारण तिथं आतमध्ये पण जाऊन देत नाही, असा विषय आहे म्हणून. ओके, थँक्यू. बाकी तुम्हाला भेटायचं असेल तर चिपळूणला, आपण चिपळूणला भेटू. बाय गाईज.